आज आपण कोथिंबीरीचे पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी बघा मी इथं 2 वाटी गव्हाचं पीठ चांगलं स्वच्छ चाळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, लसूण थोडासा बारीक ठेचून घातलेला आहे 1 चमचा, लाल तिखट घातलेलं आहे 2 चमचे। लाल तिखटाऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता। आता थोडासा ओवा घातलेला आहे। त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर अशी बारीक चिरून मी घेतलेली आहे, ती सुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे। आता थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ चांगलं घट्ट मळून घेणार आहे। तर बघा अशा पद्धतीने मी हे घट्ट चांगलं पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे। 15 मिनिटे पीठ चांगले भिजू दिलं, नंतर त्याच्यातीलच एक गोळा घेऊन पोळपाटावरती अशा पद्धतीने थोडासा जाडसरच लाटून घेतला। नंतर तव्यावरती दोन्ही बाजूनी चांगला शेकून घेतलेला आहे। थोडंसं तूप किंवा तेल सुद्धा तुम्ही याच्यावरती लावू शकता। अशाच पद्धतीने बघा सर्व पिठाचे मी पराठे करून घेतलेले आहेत। किती छान आणि मस्त मऊ लुसलुशीत आपले पराठे झालेले आहेत। तुम्ही सुद्धा करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।